जसे एखाद्या व्यक्तीचे सुप्त गुण अचानक दिसतात व त्या गुणांमुळे आपल्याला ती व्यक्ती अधिकाधिक आवडू लागते, तसेच काहीसे ठिकाणांबद्दल देखील होत असावे असे मला नुकत्याच आलेल्या माझ्या एका अनुभवावरून वाटले. नेसोटांगेन ही जागा म्हणजे ऑस्लोमधील एक द्वीपकल्प आहे, जिथे यापूर्वी मी 3-4दा जाऊन आले आहे. पण दरवेळेस तेथील एक वेगळेच सौंदर्य मला सापडते. सुरुवातीला एकदा हिवाळ्यामध्ये तिथे गेले होते. तेथील शांत रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरे, फियॉर्ड्सकडे जाणारा रस्ता शोधत एखाद्या घराशेजारील पायवाटेने जाताना जणू काही कोकणातल्या रस्त्यावरूनच फिरते आहे की काय असाच भास मला होत होता. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसे वाऱ्याचा आवाज वाढत होता आणि त्या आवाजाने फियॉर्ड्सचा किनारा जवळ आला आहे याचा अंदाज मी घेतला. थोडे पुढे गेल्यानंतर किनाऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची एक वाट दिसली. सर्वत्र बर्फ साठल्यामुळे जरा सावधगिरीने आम्ही पावले टाकत हा जिना उतरू लागलो. तिथे खडकांवर पडलेला बर्फ वितळत आल्यामुळे पारदर्शक दिसत होता आणि मज्जा म्हणजे त्या पारदर्शक बर्फातून वरून वाहत आलेल्या पाण्याचे पडणारे थेंब देखील अगदी स्पष्ट दिसत होते. त्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज देखील सुमधुर वाटत होता. नेसोटांगेनचे मी पाहिलेले हे अगदी पहिले रूप. त्यानंतर मुद्दामून ठरवून एकदा तिथला ऑटम बघण्यासाठी मी गेले. त्यावेळेस बसमधूनच फेरफटका मारला. चढ उतारावरून वळणे घेत बस जशी पुढे जात होती तसे रंगीबिरंगी निसर्गाचे दर्शन मला घडत होते. जरी युरोपमधील इतर देशांमधील ऑटमप्रमाणे ऑस्लोमध्ये इतके रंग दिसले नाहीत, तरी डोळ्यांना व मनाला सुखद अनुभव दरवर्षी ऑटम बघताना नक्की मिळतो. नुकतेच तिथे परत जाण्याचा एकदा योग आला, पण यावेळेस कारण देखील तसे खासच होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याला या जागेबद्दल अचानक समजले व त्यावेळेस त्याने ठरवूनच टाकले की येत्या शनिवारी आपण तिथे जायचे आहे. आम्हाला दोघांनाही फिरण्याची व नवीन ठिकाणे बघण्याची पहिल्यापासून आवड आहेच. ऑस्लोमध्ये आल्यापासून त्या आवडीचे स्वरूप अजून बदलले व खुलत गेले. इतकाच काय तो बदल म्हणावा लागेल. या 3 वर्षात आम्ही इतक्या नानाविध जागा बघितल्या की आता मलाच कधी गमतीत वाटते की जसे काही सर्व फिरण्याच्या मोहिमेवरच आम्ही आलो आहे. पण गमतीचा मुद्दा सोडला तर संधी आहे, जितके शक्य आहे तितके बघून घेऊ हाच विचार त्यामागे प्रत्येक वेळी असतो. तसेच यावेळेस देखील आम्ही बॅकपॅक उचलली व निघालो. ऑस्लोतील अकरब्रिग्गे येथून निघणाऱ्या फेरीबोटीतून नेसोटांगेन येथे पोहोचलो. त्यानंतर 575 नंबरची बस पकडली व नॉर्द्रेस्प्रो या बस स्टॉपवर उतरलो. इथून पुढे रस्ता शोधायला जरा अडचण आली, कारण गुगल मॅपवर दाखवत होते त्याप्रमाणे गेलो, पण पुढे चालू असलेल्या एका कामामुळे संपूर्ण रस्ता बंद होता. म्हणून परत बस स्टॉपवर येऊन दुसऱ्या एका रस्त्याने आम्हाला जावे लागले. तिथे असलेल्या पायवाटेने आम्ही डोंगर उतरू लागलो. वाटेत अनेक लहान मोठे दगडधोंडे पसरले होते. पूर्णपणे कच्चा रस्ता असलेली पायवाट उतरताना जरा काळजीपूर्वकच राहावे लागत होते. अगदी पक्क्या सपाट रस्त्यावर जितके सराईतपणे वावरता येते तसे इथे वावरता येत नव्हते. सुरुवातीला अशा ठिकाणी चालणे जरी अवघड वाटले तरी एक मात्र नक्की, 3 वर्ष इथे राहून खूपदा असे प्रवास करून मला देखील आता अशा लहान हाईक्सची सवय व थोड्याफार प्रमाणात आवड निर्माण झाली आहे. त्याचा आनंदही आता घेता येऊ लागला आहे. जंगलातून वाट शोधत पुढे जाताना कायम एक उत्सुकता व त्याबरोबर थोडी धास्ती पण असते, कारण पुढचे वळण कोणता रस्ता समोर आणेल याची कल्पना नसते. पण आत्मविश्वासाच्या जोरावर संपूर्ण रस्ता सुखरूपपणे पार होतो. असेच यावेळेस देखील झाले व एकदाचे आम्ही त्या ठिकाणापर्यंत म्हणजे त्या ठिकाणाच्या दाराशी पोचलो. हे दार होते एका मोठ्या गुहेचे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. हीच गुहा बघण्यासाठी केला होता सर्व अट्टाहास. ही एक खाण आहे जी 1880 मध्ये तयार केली. त्यानंतर 1904 ते 1918 दरम्यान ही खाण वापरात होती. आता बंद अवस्थेत असलेली खाण एक पर्यटक क्षेत्र म्हणून ओळखली जाते.
मस्कोवाईट हे खनिज इथे मोठ्या प्रमाणात सापडते, ज्याचे लहान लहान तुकडे गुहेबाहेरील फियॉर्ड्सच्या किनाऱ्यावर देखील पडलेले दिसतात आणि सूर्यप्रकाशामुळे चमकतात. त्याचमुळे इथल्या किनाऱ्याला डायमंड बीच असे म्हणतात. लहानपणी असे खुलजा सिमसिम म्हणल्यावर गुहेच्या पोटात जाणारी माणसे गोष्टीतून आणि चित्रपटातून बघितली होती, पण आज खऱ्या अर्थी एका गुहेत जाण्याचा ऑस्लोमधील माझा हा पहिलाच अनुभव होता. तो अनुभव लगेच कॅमेऱ्यामध्ये व मनामध्ये मी कैद केला. गुहेमध्ये पाऊल टाकल्यावर भुयारी मार्गातून अंधारातून हळूहळू वाट काढत पुढे गेलो तर थोडा उजेड दिसू लागला. गुहेच्या पूर्ण आत गेल्यावर जे समोर आले ते मात्र थक्क करणारे होते. गुहेचे छत कोसळलेले दिसत होते, त्यामुळे मध्यभागी मोठे मोठे महाकाय दगड एकावर एक पडलेले दिसले. वरच्या बाजूने ही गुहा काही भागात उघडी होती. तेथून लख्ख सूर्यप्रकाश आत येत होता. जिथे सूर्यप्रकाश येत होता त्या भागात तर चक्क झाडे उगवली होती. संपूर्ण गुहेत पसरलेल्या करड्या काळ्या रंगात झाडाचा हिरवा रंग खूप सुंदर दिसत होता. वरच्या बाजूने काही पक्षी आत येऊन डोकावून जात होते. गुहेत आम्ही अजूनही आत गेलो. डोंगरातून वाहत असलेल्या छोट्या छोट्या झऱ्यांच्या खुणा ओले झालेले दगड दाखवत होते. गुहा जिथे संपत होती तिथपर्यंत आम्हाला आत जाता आले. तिथे पाणी साठले होते. आम्ही जिथून आत आलो त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला गुहेमध्ये आत येण्याचा अजून एक मार्ग आम्हाला सापडला. तिथे खडकांचे वेगवेगळे प्रकार बघितले. संपूर्ण गुहेमध्ये एक गूढता पसरली होती. कदाचित इथल्या इतिहासाची, संस्कृतीची लहानशी झलक या गूढतेमध्ये सापडेल का, असा विचार माझ्या मनात आला. तिथल्या शांततेत देखील एक आवाज होता जो सांगत होता तिथल्या प्रत्येक गोष्टीचे रहस्य. लवकरच या शांततेचा भंग करायला अजून अनेक जण तिथे आले. आमच्यासारखेच ते पण उत्सुकतेपोटी तिथे आलेले दिसत होते. त्यांचे आवाज घुमत होते, त्यामुळे आता शांततेची जागा घुमणाऱ्या आवाजाने घेतली. मग मात्र आम्ही तिथून काढता पाय घेतला. गुहेतून बाहेर जाण्यासाठी आम्ही दुसरा मार्ग निवडला, जो पहिल्यापेक्षा थोडा कठीण वाटला. त्या मार्गावरील गुहेचे तोंड खूप लहान होते, त्यामुळे अगदी काळजीने खाली वाकून तिथून बाहेर पडावे लागले. बाहेर आल्यावर तिथे असलेल्या फियॉर्ड्सचे परत एकदा दर्शन घडले. डायमंड बीचवरील एका मोठ्या दगडावर बसून मी सर्व परिसर न्याहाळू लागले. मस्त ऊन पसरले होते, त्यामुळे थंडी जवळजवळ वाटतच नव्हती. फियॉर्डमधून अनेक बोटींची ये-जा चालू होती. शिडाच्या बोटी लाटेवर हेलकावे घेत पुढे जात होत्या. किनाऱ्याजवळून एखादी मोठी बोट गेली की वेगाने मोठाल्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. लाटांबरोबरच अनेक दगड, खडे, मासे, किडे देखील किनाऱ्यावर येऊन थांबत होते. अजून एक मजा म्हणजे तिथे आम्हाला हा एक असा दगड सापडला की ज्याच्यावर सोन्यासारखे काहीतरी चमकत होते. हे नक्की काय आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ऑस्लोमध्ये मला असे काही बघायला मिळेल असे मला कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यामुळे जरी उत्सुकता, धास्ती, रहस्य या सर्व भावनांयुक्त हा जरी दिवस असला तरी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे बघितल्याचा आनंद त्यामध्ये जास्ती होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.